नमस्कार, पुन्हा एकदा तुमच्या माझ्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत. आणि आता मी चाललो आहे दादरला. म्हणजे खूप दिवस झालं ठरवलेलं की दादरला जायचं आहे खरेदी करायला. वाशीला जायचे गेलो आम्ही, तर तिला ना कपडे घ्यायचे. तर वाशीला गेलो पण तिला तिकडे का पसंत नाही आलं. म्हणजे तुला दादरला जाऊया. तर वाजतायत ना 1 वाजून गेलं आहे. आता मी जेवलो नाही, नाश्ता केला, फक्त कांदे पोहे खाते. आता मी काय काय घ्यायचं ते सांगते. तिच्या मैत्रिणीचं ना लग्न आहे, म्हणून तिला ना साडी, घागरा आणि एक ड्रेस घ्यायचा आहे. आणि मला पण साडी जर आवडली ना, साडी घ्यायला. चला, टिनीची तयारी झाली. चल मम्मी लेट व्हायला. हां. तर दादरला जायचं आहे. आम्ही आता वडाळ्यावरून जाऊया. दादरपर्यंत ट्रेन नाही चेंज आणि आज संडे आहे, तर आज मधल्या ट्रेन थोड्या कॅन्सल असतील. प्लॅटफॉर्मला आम्ही आलो. ट्रेन खूप लेट आहेत संडेच्या. ट्रेन आली आमची, वेळाने आली, 15 मिनिटाने आली. हा मुलगा मला ना ड्रॉइंग बुक घ्यायला सांगतोय. मी त्याला सांगते, अरे बाबा माझी लहान मुलं नाहीत, तरी पण तो बोलते तुम्ही घ्या. ही ना वाशीची खाडी आहे. जेव्हा आम्ही हार्बर ट्रेनने प्रवास करतो ना, तेव्हा ही ट्रेन ना वाशी खाडी ब्रिजवरून ना मानखुर्दला जाते. म्हणजे मानखुर्दला पोचायला ना 8 मिनटं लागतात. म्हणजे नेहमीचा आमचा प्रवास आहे. आणि आज ना ट्रेनला गर्दी कमी. म्हटलं चला तर मला ना वाशीची खाडी दाखवूया. आणि मला भीती पण वाटते. मला घाबरत ना मी दरवाजात उभं राहून शूट करते. आम्ही उतरलो वडाळ्याला. आता आपण कसं जाणार? टॅक्सीने. वडाळा स्टेशन. जा मम्मी, टॅक्सी शोध. काय बोलणार टॅक्सीवाल्याला? दादर. अरे दादर ना, हिंद माता. हा, हिंद माता. हे बघ इकडे टॅक्सीवाले. चल इकडे. उलट कुठं चालली? हिंद माता. आणि आपण पोलीस. हा, AC वाली आहे. नाईस. पोलीस चौकी आहे का वडाळा? वडाळा पोलीस स्टेशनच्या इथून चौकी आहे. आता आम्ही ना वडाळा स्टेशनवरून ना हिंद माताला चाललो आहे टॅक्सीने. म्हणजे कुर्ल्याला पण आम्ही उतरलो असतो, पण ना दादरला जायला ना पुन्हा दुसरी ट्रेन पकडावी लागली असते. त्याच्यापेक्षा हे सोपं पडते टॅक्सीने ना वडाळ्यावरून हिंद माताला जायला.
आता मी पोचलो दादर ईस्टला हिंदमाताला. आणि तुम्हाला माहीत आहे दादर हे कपड्यांसाठी आणि खास करून साड्यांसाठी खूप फेमस आहे. म्हणून याला ना कपड्यांचं माहेरघर असं बोलतात. आणि इथे खूप साऱ्या छोटी मोठी साड्यांची आणि रुखवताची दुकान आहेत. एकापेक्षा एक रुखवत आणि साड्या पण आपल्याला बघायला मिळतात इथे. आणि रिजनेबल रेटमध्ये. आणि साड्यांचं कलेक्शन पण खूप छान छान असतं. आणि सध्या लग्न सराई असल्यामुळे खूप गर्दी आहे. म्हणजे लग्नाचे कपडे आणि रुखवत घ्यायला लोक खूप लांबून लांबून आले आहेत. त्यामुळे गर्दी असल्यामुळे दुकानाबाहेर लाईन लागली आहे. आम्ही आलो नीता सारीज. दुकानाच्या बाहेर लावलेल्या साड्या आवडल्या ना तरच आम्ही दुकानात जातो. ह्या साड्या आम्हाला आवडल्या, चला म्हटलं आतमध्ये जाऊन बघूया. ही बघायची का? नाही ही बघूया. ही पिंक वाली. थांबा थांबा आम्ही बघतो. ह्या दुकानातल्या साड्या आम्हाला ना खूप आवडल्या. पण दुकानातनं बसता घेणाऱ्या बायकांची गर्दी होती. त्यामुळे त्यांना ना आम्हाला साड्या दाखवायला वेळच नव्हता. म्हणून आम्ही ना तिथून निघून आलो. नंतर ना 4-5 दुकानात फिरलो, साड्या बघितल्या, पण टिलूला कोणतीच साडी पसंत नाही आली. इथे ना सेल लागला आहे आणि खूप साडी छान आहे बघा. पण 350. आम्ही आतमध्ये जाऊन बघतो. प्राची फॅशन होलसेल साड्या होलसेलमध्ये खूप गर्दी आहे. टिनू तिथे लावले बघ ती पण छान असते. आता मी ना प्राची दुकानात आलो. इथे पण खूप गर्दी आहे. हे बघा इथे पण तिला काही साडी काही आवडत नाही. बघितलं 4-5 तिने. ती चल मम्मी तीच आवडली मला, तीच घेऊया आपण. परत छत्र दुकान शालूसाठी ना हे खूप मोठं आणि फेमस दुकान आहे. म्हणजे 2 आहे, समोरासमोर आहेत. इथे पण खूप छान छान साड्या आणि ना वेगवेगळ्या रेंजमध्ये आहेत. तिला म्हटलं इथे जावे, ती बोली नको मला तीच आवडली आहे. गर्दी आहे काय व्हिडिओ करायला पण. व्हाईट नको, गोल्डन पाहिजे ना. हे असं गोल्डन नको. हे दिस इज व्हेरी गावठी गोल्डन. हो हे मस्त आहे. ही मला ही आवडली. वेगळं पण खाली हे नाही ना ते. खाली तो मोठी आहे, ते जाड आहे. आता मी ना पुन्हा ना 4-5 दुकानं फिरून त्याच दुकानात आलो नीता सारीजमध्ये. ही साडी त्याला खूप आवडली. ती बोली घ्यायची म्हणजे घ्यायचीच मम्मी. मस्त दिसते रे. आहे ना पदर घे जरा पुढे बघू. आणि ही बघा ही साडी ना मला खूप आवडली. आणि टिनूला पण. टिनू बोलते मम्मी घे मत तुला, म्हणून मी नेसून बघते. नाही ग, तुला फोन कर, मी उचलतच नाही भाग्येश. हिंदू माताला जायचं साड्या घेते ना त्या दुकानात येतो अजून. आम्ही तिथे साड्या 2 घेतल्या त्याने. मम्मीकडे घातली पण नाहीये. आमच्या दोघींच्या पण ना साड्या घेऊन झाल्या. पण मेन घ्यायचं राहिलं म्हणजे टिनूचा घागरा घेण्यासाठी खास आम्ही ना दादरला आलेलो. पण इकडे तिला ना काही पसंतच नाही. ती बोली नंतर आपण ना वेस्टला जाऊया. म्हणजे आता 4 वाजून गेले तर बोलते काहीतरी खाऊया म्हणून ती शीतल हॉटेलमध्ये आलो आहे. वडा उसळ मागवली. वडा उसळ खाणार टिनू. कसं आहे?
खा खा आणि मला सांग कसं आहे. आता आम्ही चाललो ईस्टवरून वेस्टला. इकडचे ना घागरा मी तिला ना मरमेड कट म्हणजे फिश कट तिला ना घागरा हवा होता, तो इथे काय तिला भेटला नाही. तिला एका दोघांनी सांगितलं की तिकडे ना नक्षत्र मॉलच्या इथे खूप सारे दुकान आहेत, तिकडे आता आम्ही चाललो आहे. नक्षत्र मॉलच्या इथे स्त्री संस्कार हे दुकान ना घागऱ्यासाठी खूप फेमस आहे. याच्या रील पण मी पाहिलेले आणि तिच्या मैत्रिणीने पण इथून घेतलं. तिला म्हटलं चल इथे बघूया तुला आवडतो काय. हा बघा, हा तिला ना मनासारखा घागरा फिश कट आणि कलर पण तिला खूप आवडला म्हणून हा घेतला तिने. चप्पलच्या दुकानात आलो आणि चप्पल घेतलं. टिनूने कोणती चप्पल हां तिच्या आवडीचे कपडे चप्पल भेटली हे बघून मला जरा ना बरं वाटलं, नाही तर तिला खूप नाराज होते. चला आता काहीतरी खाऊन घरी जाणार. शॉपिंग झाली आमची ऑलमोस्ट. फक्त उसाचा ज्यूस आहे की काय? हां उसाचा ज्यूस आहे. चालेल उसाचा नको को हे होईल. चल उसाचा ज्यूस काय हां इथे कवर बघूया. चल मी आलो पाणीपुरी खायला. गर्दी किती आहे. कसं आहे? मला पण जसे आलो ना तसेच चाललं. म्हणजे वडा स्टेशनला जातो टॅक्सीने. ट्रेन आली आपली पनवेल. हा ना दाखवलेच नव्हते. माझी साडी टिनूची आणि टिनूला जरा 1 मिनिट हे ठेवते नीट. आता वेळ आहे म्हटलं तर दाखवते. ही साडी घेतली त्याची. बाकी करून जाऊ फॉल बिलिंग करून दिली आहे. ही माझी खोलत नाही, जेव्हा घालेल तेव्हा दाखवेल. आणि पिंक आहे. तिला पिंक कलर खूप आवडतो. हा
तिचा लेहंगा. दिलं आहे त्याच्यात. आता ना मी मला खोलून दाखवलं पॅक आहे. हा बघा हा कलर. मला फोटोच दाखवेल मग तिने घातल्यावर लग्नाला घालणार ना तेव्हा. हा बघा लग्नाला तिने ना घागरा घातला आणि लग्नाच्या पण 1-2 क्लिप मी याच्यात ॲड करते. असं पहिलं वचन. आणि क्लॅपिंग क्लॅपिंग.